लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं। स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहेत। लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं। चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो। चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो, मोठ्या प्रमाणात मतदान करा। काल हल्ला झाला नागपूरमध्ये, तुमच्या उमेदवार हल्ला झाला, गालबोट लागला लोकशाहीच्या उत्सवाला। अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला। त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं। लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे। पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही, लोकशाही जिंकेल। देवेंद्रजी शाहीच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे, तो पुसल्या जातोय असा आरोप होतोय। राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आहे। असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं। मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे। हिंदी में बताया की विकासाचा मुद्दा काय चालणार आज महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल। महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे। महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल, हा मला विश्वास है। हमारी म्यूनिसिपल कॉरपोरेशन का चुनाव हो रहा है। हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते हैं। इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है। जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है, ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए। मैं ऐसा मानता हूं कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है, तो ये आपका कर्तव्य भी है। लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाएं। इसलिए मैंने भी मतदान किया है। मैं सभी को अपील करता हूं, आप भी मतदान कीजिए, बड़े से बड़ी संख्या में मतदान कीजिए। कोई भी अपने घर पे नहीं रुके, सभी लोग लोकतंत्र के इस उत्सव में सम्मिलित हो, ऐसा मैं सबसे निवेदन करता हूं। मुख्यमंत्री जी, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ और ये चुनाव आप पे भी काफी टीका टिप्पणी की गई, मिमिक्री की गई। किस तरह चुनाव जा रहा है, क्योंकि उम्मीदवारों पे भी हमले शुरू हो गए हैं? देखिए, नागपुर के हमारे उम्मीदवार श्रीमान भूषण शिंगणे, इनके ऊपर कांग्रेस के लोगों ने जानलेवा हमला किया। उनका हाथ टूटा, उनके पैरों पर भी चोट आई है, सिर पर भी चोट आई है, साथ में जो थे उनका भी सिर फूटा है। और एक प्रकार से चुनाव जब जीत नहीं सकते तो इस प्रकार से हमला करना ये लोकतंत्र को कालिक पोतने जैसा है। लेकिन इसका जवाब जनता देगी। और जो आपने कहा, मुझे ऐसा लगता है कि जिन्होंने भी मुझ पर कुछ कहा होगा उनको भी जवाब जनता ही देगी। महानगरपालिका चुनाव जिताने के लिए लगा हुआ है, लेकिन वो ऐसा होने प्रशासन भारतीय जनता पार्टी महायुति को जिताने का प्रयास कर रहा है।
मुझे ऐसा लगता है कि अभी विपक्ष ने नई स्क्रिप्ट लिखनी चाहिए। ये स्क्रिप्ट घिस गई, इसके खिलाफ वो हाई कोर्ट में हारे, सुप्रीम कोर्ट में हारे, सुप्रीम कोर्ट ने उनको लताड़ा, बावजूद उसके वही स्क्रिप्ट उनकी चल रही है। और इस बात से एक चीज़ बहुत पक्की हो जाती है कि हमारे इस चुनाव में हमारी जीत ये पक्की दिखती है, क्योंकि अभी से अगर हमारा विपक्ष कल की हार के बाद क्या बोलना है इसकी प्रैक्टिस कर रहा है, तो मुझे लगता है की जीत निश्चित आहे. मशीन आणली आहे मुंबईत, त्याचं नाव योगायोगानं पाडू असं आहे. त्याच्यावर वाटून राहिलं आपण पडू की काय त्याच्याबद्दल त्याचं नाव पॅड युनिट आहे, पॅड युनिट. त्याचं नाव केलं पाडू. दुसरं, या ठिकाणी इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलंय, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी स्पष्ट केलंय, आणि त्याहीपेक्षा ही मशीन काही अचानक आणलेली नाही. मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी सांगितलं, मुंबई महानगरपालिकेने सांगितलं, सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं होतं, ते उपस्थित होते, त्यांच्यासमोर ही काय मशीन आहे हे सांगितलं, आणि ही आम्ही का वापरतोय सांगितलं. ही सरसकट वापरली जाणार नाही, ही रिडंडन्सी क्रिएट करण्याकरता मशीन आहे. म्हणजे जर काउंटिंगच्या वेळी एखादी मशीन बंद पडली तर सोबत याच्यातही डेटा असेल, याचा डेटा वापरला जाणार नाही. फक्त काउंटिंगला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जातो, अन्यथा याचा डेटा वापरला जात नाही. रिलॅक्स झालंय, रिलॅक्स झालंय, झडपीची तयारी सुरू झाली आहे. रिलॅक्स झालाय की झडपीची तयारी सुरू झाली आहे? नाही, रिलॅक्स व्हायला आम्हाला वेळच नाही आहे. आता झडपीची तयारी सुरू करावीच लागेल, पण त्याच्या आधी मी डावोसला जाऊन येणार आहे. देखिए, अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है. ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो. इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए, और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए. मैं तो बोलता हूँ ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए. चुनाव निष्पक्ष होने चाहिए, लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ही गलत बात आहे. आपल्यासाठी स्वतःसाठी जरुरी आहे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आणि नागपूरसाठी फार जरुरी आहे. मतदारांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? विकास आणि ट्रान्सपरन्सी. मतदानाचा टक्का फार नसतो. काय सांगाल, तरुणांना बाहेर पडून मतदान करायला पाहिजे? नक्कीच, कारण तरुणाई ही उद्याचं आपलं फ्युचर आहे आणि त्यांनी बाहेर निघून मतदान करणं आपल्यासाठी खूप जरुरी आहे. त्यांच्या विचारांवर आज आपलं फ्युचर आधारित आहे आणि त्यांचेच विचार आज एका पार्टीला पुढे नेणार आहेत, जी मला वाटतं ट्रान्सपेरंट आणि गतिशील असेल. त्यांनाच ते नागपूरची निवडणूक किती महत्वाची वाटते? देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरची निवडणूक किती महत्वाची वाटते? सगळ्यात महत्वाची नागपूरची निवडणूक आहे. आपण नागपूरचे आहोत, नागपूरहून पुढे आलेलो आहोत आणि नागपूर गड आहे महाराष्ट्राचा, तर मला वाटतं खूपच जरुरी. विकास किती महत्वाचा आहे मतदान करताना लोकांना, सामान्य मतदारांच्या मनामध्ये? मला वाटतं सगळ्यात अव्वल मुद्दा म्हणजे विकासाचाच आहे. विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी विकास आपल्या शहरात चालू झालेला जो आपल्याला दिसतोय त्याची गंगा घरापर्यंत प्रत्येकाच्या पोहोचणार. काही लोकांनी भावनेचं राजकारण केलं या संपूर्ण निवडणुकीमध्ये. आता प्रत्येकाच्या एक स्टान्स असतो, काही नसेल तर भावनेचं राजकारण असतं, पण ती भावना लागू पडते का खरंच आपल्याला ते पाहायला पाहिजे. विकासाच्या राजकारणाच्या मागे आपण सर्वांनी उभं. मुंबईमध्ये मराठी कार्ड चालेल असं वाटतं का? मुंबईमध्ये काय चित्र राहील? मुंबईमध्ये नक्कीच तुम्ही कोस्टल रोड पासून मेट्रो जे सगळं पाहताय, जो विकास पाहताय, आणि हा विकास जो घरोघरी आलेला आहे, मला वाटतं विकासाचंच राजकारण परत मुंबईत चालणार. भाभी, हिंदी में जानना चाहेंगे, मतदान किया है आपने, क्या कहेंगे? कैसे टक्केवारी बढ़े, लोग कैसे मतदान करने पहुंचे, क्या कहेंगे इस बारे में? मुझे लगता है कि ये हमारे देश का जो है एक बहुत जरूरी हिस्सा है. डेमोक्रेसी थर्ड पिलर्स, और हमें लगता है कि यहाँ सब लोगों ने बाहर निकल के मतदान करना चाहिए. जिस तरीके से कुछ लोगों ने भावनिक होके मतों को मांगा है, कैसे देखते हैं इन लोगों की तरफ? मुझे लगता है लोगों ने प्रैक्टिकली सोच के देखना चाहिए कि विकास कौन सी पार्टी आपको दे रही है, आपको आपके घर तक विकास कौन सी पार्टी पहुंचा रही है. तो ये सब सोच के आप मतदान करें.
करायला आलोय कारण आय थिंक प्रत्येकाचं ओपिनियन, प्रत्येकाचं वोट मॅटर्स म्हणून मी आलोय. त्यामुळे मी हेच रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की या आणि मतदान करा. कारण आपले जे ओपिनियन्स आहेत, आपला जो विचार आहे तो येऊन इथे मांडायचा हा एक आपल्याला ही वेळ आहे. तर ती नक्कीच तुम्ही याचा वापर करावा आणि नीट तऱ्हेने वापर करावा. बहुत इम्पोर्टेंट है. मैं हमेशा कहते आ रहा हूँ कि ये मौका ऐसा है जहाँ पे आपको अपना ओपिनियन आप मतदान के जरिए आप एक्सप्रेस कर सकते हो और जो आप चाहते हो उसमें एक एक बूंद, हम जैसे कहते हैं कि एक एक बूंद इम्पोर्टेंट होता है. तो ये अगर रिजल्ट जो आप चाहते हो वो अगर रियलाइज करना है तो हर एक इंसान को आके मतदान करना चाहिए. लोगों से अपील, मैं खुद यहाँ पे हूँ तो ये इट सेल्फ इज शोज किया ना कि इट इज इम्पोर्टेंट फॉर एव्हरी सिटीजन. सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणाने मतदान केलेलं आहे. मी जिथे जिथे निवडणुका आहेत तिथल्या सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि या देशातली, राज्यातली, शहरातली लोकशाही जिवंत ठेवा. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीचं मला वैषम्य वाटते की सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून, मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत. निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नावं वगळली जात आहेत, इथली तिथे जात आहेत, गोंधळ काय संपत नाहीये. शाही सुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की वोटरची शाही पुसली जाते. मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे की 365 दिवस आता या तर 4 वर्ष, म्हणजे एकूण पाहिलं तर महापालिका निवडणुका, मुंबईची महापालिका निवडणुकी 9 वर्षांनी होते. मग 9 वर्ष जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता, आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे. अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की रोज हे जे काय आता दादागिरी चालते यांची निवडणूक काळामध्ये, हे दादागिरी किंवा ही भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसते त्यावेळेला काय करतात. हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा गोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे, नाहीतर निवडणूक आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे. मला या विषयामध्ये मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे की कशा प्रकारची सरकार ही कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टींची सुरुवात केली, मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की येन केने प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काही वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन, म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला. दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे. आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे. मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही. आणि मग ते सगळं झालं. त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतमोजणीच्या वेळेला वापरणार. म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही. दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत. सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत. होऊ देणार नाही तो भाग वेगळा. परंतु आता हे मशीन आणलंय. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाहीयेत. मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत.
आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का, आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते फरक म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत बरं का, परंतु ही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं, याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला. माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं आहे, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये की कशा प्रकारे. आता इथे छबिलीत असला कुठेतरी इथं एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलाय. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच फक्त इच्छा. कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं अमित साटम यांनी सकाळी सांगितलं. नाही, प्रश्न अमित साटमने या गोष्टी बोलू नयेत. आता कळलं का, आज निवडणुकीचा, आज मतदानाचा दिवस आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही करू. मला असं वाटतं मार्करचा आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? सत्ताधारी सकाळपासून अशा प्रतिक्रिया देऊ लागलेल्या आहेत की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतात की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा. मग आणि शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा. हा विकास ठीक आहे. आपण सतर्क राहावं आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं. मला असं वाटतं आता दोन भाऊ एकत्र आल्यानंतर लोकांचे डोळे उघडलेले असतील आणि त्यांना असं वाटत असेल की काहीतरी नक्की घडेल आणि नक्की मतदानाला उतरतील. मुंबई परिसरात तसे अनेक प्रश्न आहेत, वॉटर गटर, मीटर, रस्ते, तर या संदर्भात मुंबईकर तक्रार करताना मोठ्या प्रमाणात दिसतात, पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मतदान करणं. त्याचसाठी मी आवाहन करते की तुम्ही तक्रार जेव्हा करता तेव्हा तुम्हाला उतरून मतदान करण्याची भयंकर गरज असते आणि तरच तुम्ही तक्रार करू शकता. तुम्ही जर मत दिलं नाही तर तुम्हाला तक्रार करायचा पण अधिकार राहत नाही. सो तुम्हाला जर तुमचं आयुष्य चांगलं बनवायचं असेल तर प्लीज मतदानाला उतरा. धन्यवाद. जी बिल्कुल, जो मेरे पास डिटेल्स थे वो ये डिटेल्स है जहाँ मैं हर बार वोट करती हूँ कि जिस एरिया में वोट करती हूँ, जिस जगह वोट करती हूँ, वहाँ पे पहुँचने पे पता चला कि मेरा नाम वहाँ के इलेक्टोरल रोल्स में है ही नहीं. फिर दूसरी जगह मुझे भेजा गया जहाँ पे मैं आई हूँ और अपना वोट दिया है. मैं सभी मुंबईकर वासियों से कहूंगी, आकर भारी संख्या में वोट करिए, अपना मतदान दीजिए और जाने से पहले चेक कर लीजिए कौन सा बूथ है और कौन से एरिया में आपका वोट का एरिया पड़ा है. तो जैसे मैंने असुविधा हमारे साथ हुई वो बाकी सारे मुंबईकरों को नहीं होनी चाहिए. और बस यही कहूंगी कि समय आ गया है, समय की मांग है कि ऐसे पार्टी को वोट करिए जिसपे आपका इतने सालों का भरोसा रहा है, भरोसेमंद पार्टी रही है. 24 घंटे 7 दिन शिवसेना आपके घरों तक पहुंची है. आपकी किसी भी तरीके की मदद चाहिए हो, सेवा चाहिए हो, सेवा भाव से काम किया है. उनको आकर भारी संख्या में विजयी बनाएं और फिर से बीएमसी की जिम्मेदारी शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे जी को दें.